बेसिकली माझं बॅकग्राऊंड असं आहे की मी ॲक्टर आहे, म्हणून मी या पिक्चरमध्ये काम करतोय. त्या व्यतिरिक्त हा माझा सर्वात पहिला मराठी सिनेमा आहे. यापूर्वी मराठीत मी कधीच काही काम केलेलं नाही आहे. सगळं माझं काम हिंदीमध्ये झालेलं आहे आणि बरेचसे रियालिटी शोज, ॲड फिल्म्स, काही फिल्ममध्ये पण काम केलेलं आहे. आणि जेव्हा ही संधी मिळाली थ्रू मीनाताई, तर मला खूप स्क्रिप्ट आवडली. जनरली मी कुठेही बाहेर जातो, इनफॅक्ट मुंबईमध्ये सुद्धा, आणि जेव्हा लोक मला मराठी बोलताना ऐकतात तर त्यांना शॉक बसतो. त्यांना असं वाटतं की मी मराठी नाहीच आहे. आणि दॅट इज समथिंग, म्हणून मला एक नाविन्य वाटतं की यू नो वॉट, मी महाराष्ट्रीयन आहे, मी बँड्रा बॉय आहे. अख्खं आयुष्य माझं मुंबईत केलेलं आहे, अपार्ट फ्रॉम द इयर्स आय वॉज इन ऑस्ट्रेलिया. पण माझी नेहमी इच्छा होती की मराठीत काहीतरी काम करावं. आणि म्हणजे तेव्हा येते की जेव्हा लोक तुमच्या तोंडून मराठी एक्सपेक्ट करत नाही आणि तुम्ही मराठी बोलता. जेव्हा मी इंडियाच्या बाहेर लोक एकदम बोलत नाही. आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय हेरिटेज, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ द फॅक्ट दॅट आय एम एन इंडियन, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ द फॅक्ट दॅट आय एम महाराष्ट्रीयन. तर जेव्हा ही संधी मिळाली तर आय सॉ दिस ऑपॉर्च्युनिटी टू प्रूव्ह दोज पीपल की मराठी लोक सुद्धा माझ्यासारखे असे दिसू शकतात आणि बोलू शकतात. तर एक्झॅक्टली, शुड कीप गोइंग. आय थिंक आय लाईक व्हॉट यू सेइंग. आणि एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझा खरा मुलगा असाच आहे. असाच, आणि म्हणून मला हा घ्यायचा नव्हता. born is beautiful. मला फेसबुकवर पोस्ट करायला पाहिजे, माय रिअल सन अँड माय रील सन. एक्झॅक्टली, सो जस्ट इट आउट इट समथिंग लाइक दॅट. तर तसं एक अशी संधी मिळाली. सब्जेक्ट फारच छान आहे, युनिव्हर्सल आहे. आणि आजच काय मे बी इव्हन 10 वर्षानंतर सुद्धा तुम्ही हा पिक्चर पाहिला तर इट बी व्हेरी रिलेटेबल. नमस्कार, मी रवी जाधव. तुम्ही पाहताय मराठी कट्टा. सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा.